दिनांक 27 रोजी विद्यादायी प्राथमिक माध्यमिक अनुदानित आश्रमशाळा वरुड तालुका शिरपूर येथे शिवसेना उपनेत्या शुभांगीताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व मिठाई वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी मनोगत व्यक्त करताना भरत राजपूत म्हणाले, स्वर्गीय बाळासाहेब यांची शिकवण आहे की 80% समाजकारण 20% राजकारण याचाच एक भाग म्हणून आज या गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत, शाळेचे संचालक विवेक सूर्यवंशी, उपजिल्हा संघटक राजू टेलर, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख जितेंद्र राठोड, युवराज पाटील, अत्तरसिंग पावरा, अनिकेत बोरसे, बटू शिंदे, विलास पाटील, चेतन जाधव, चेतन मोरे, शंकर पाटील, मनोज मराठे, भूपेश मराठे आदी उपस्थित होते। कोणाला काही बोलू शकत नाही, परंतु ते शिक्षक त्या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावरनं ओळखून घेतात की याला काय त्रास होतोय। तर ते खरोखर हे पोरं आपल्या आईवडिलांना सोडून आपल्यालाच आईवडील मानून आपल्याला संस्था चालक असतील, शुभांगीताई असतील किंवा या ठिकाणी त्याची देखरेख करणारं शिक्षक वृंद असेल, त्यांना खाऊ घालणारी जी मावशी असेल, जी ताई असेल, यांचे खरोखर आभार मानले पाहिजे। आणि निश्चितच पोरांनो, यावेळेस मी तुमचा खूप जास्त वेळ घेत नाही, पण ज्याप्रमाणे राजू टेलर यांनी सांगितलं की तुमच्यापैकीच एक जण या धुळे जिल्ह्याचा कलेक्टर दिसला पाहिजे, या शिरपूर पोलीस स्टेशनचा पीआय दिसला पाहिजे, या शिरपूर तहसीलचा तहसीलदार दिसला पाहिजे किंवा इतरत्र महाराष्ट्रात किंवा देशात IAS-IPS अधिकारी बनला पाहिजे, डॉक्टर बनला पाहिजे। खरोखर अभिमानास्पद गोष्ट आहे। एक काल परवाकडे एक बातमी कट्टा एक न्यूज पोर्टल आहे, त्याच्या कार्यक्रमाला गेलो होतो। तो त्या ठिकाणी जे आपल्या शिरपूर कुटीर रुग्णालयात ज्यांची नियुक्ती झाली सुशील पावरा म्हणून, त्यांना जर पाहिलं तर दिसताना आपले युवा सेनेचे शहर तालुका युवा अधिकारी आहेत चेतन, बस त्यांच्यासारखाच त्यांचा शरीर बांधा आहे। ते त्या डॉक्टर दवाखान्याचे कुटीर रुग्णालयाचे इंचार्ज आहेत असं वाटत नाही त्यांच्याकडे बघून। प्रचंड ब्रिलियंट माणूस। आणि दुसरे विनोद पावरा जे याच मातीतले डॉक्टर आहेत आणि ते डॉक्टर झाले आणि निश्चितच त्या ठिकाणी आदिवासींची तर सेवा करतातच, परंतु आदिवासींची सेवा करत असताना ते प्रत्येक पेशंटला कुणाला आज डॉक्टर पेशा जर म्हटला तर तो एक चेन पद्धतीने चालत असतो आणि पेशंटकडनं जेवढं काही ओळखता येईल तेवढं होण्याचा प्रयत्न। पण त्या विनोद पवार डॉक्टरांच्या इथे खरोखर चांगल्या लोकांना देखील गुण येतो। त्या राम कॉम्प्लेक्सला किंमत नव्हती, पण विनोद पवार आल्यामुळे राम कॉम्प्लेक्स आता लोकांना माहिती पडलेला आहे।